Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi. We are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 10, Agrotourism. Agrotourism. Weightage compulsory 2 mark with option 6 mark. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 10 सुरू केलेला आहे. फारच इंटरेस्टिंग आहे. सिलेबस तसं आपलं व्यावसायिक दृष्टीनं टेक्निकल असं आपण सिलेबस नवीन तयार केलेला आहे. मागे पण या सिलेबसबद्दल व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं विद्यार्थी कुठेही कमी पडू नये, टेक्निकल नॉलेज यावं यासाठी या विषयामध्ये हे चॅप्टर फारच इंटरेस्टिंग आणि काही व्यावसायिक दृष्टीने टाकलेले की आपलं विद्यार्थी कुठंच कमी पडू नये, सगळं नॉलेज मिळावं आणि इतरांना नोकरी देण्यास सक्षम व्हावं या दृष्टीनं सिलेबस तयार झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया. प्रत्येक व्हिडिओ बघताना अगोदर आपण पेन आणि नोटबुक घेऊन बसावं आणि नोट करत चला की तुमची नोट्स तयार होणार है ना. आणि जर आपण बघत असताना लिखाण सुद्धा करत असाल तर व्यवस्थित डोक्यामध्ये राहणार आणि फक्त तुम्ही बघत असाल तर समजल्यासारखं होणार पण डोक्यात राहणार नाही. यासाठी आपण सोबत लिखाण सुद्धा करायला पाहिजे. तर बघूया आपण वेटेज काय सांगितलेलं आहे. कंपल्सरी 2 मार्क विथ ऑप्शन 6 मार्क. तर आपण 6 मार्क जर ग्राह्य धरलं तर या चॅप्टरवर 6 मार्काचं आपल्या पेपरमध्ये विचारलेलं दिसणार ॲज अ बोर्ड पॅटर्न. तर वेटेजनुसार सुद्धा आपण अभ्यास करायला पाहिजे. तर बघूया आपण ॲग्रो टुरिझम. दिस अ ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझम बिझनेस. ॲग्रो टुरिझम काय झालेलं आहे, एक बिझनेस झालेला आहे. व्यवसाय दृष्टिकोन आपण ॲग्रो टुरिझमकडे बघत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजकाल शहरामध्ये राहणारे जे काही लोक आहेत ते शहरामध्ये फारच बोर होऊन जातात आणि कुठंतरी आपण फिरायला निघावं आणि त्यामध्ये आपण कृषी पर्यटन या स्थळावर जर गेलो तर आनंदी होऊन येतात. यासाठी ॲग्रो टुरिझम हे आजकाल भरपूर चालत आहे आणि शासनाचं याच्यावर भरपूर खर्च होत आहे, भरपूर अनुदान सुद्धा आहे. तर असं काही प्लेस असेल तर तिथं आपण ॲग्रो टुरिझम सुद्धा उघडू शकतो की जेणेकरून संडे टू संडे विद्यार्थ्यांचं मनोरंजन व्हावं आणि कामामधून थोडं वेगळं आनंद घ्यावं या दृष्टीनं ॲग्रो टुरिझम हे फारच महत्त्वाचं आहे. तर बघूया आपण कन्सेप्ट अँड फीचर्स. कन्सेप्ट अँड फीचर्स, संकल्पना आणि वैशिष्ट्ये बघूया आपण. काय बघूया, संकल्पना आणि वैशिष्ट्ये बघूया ॲग्रो टुरिझमचे, म्हणजेच कृषी पर्यटन. कृषी पर्यटन याबद्दल आपण त्याची संकल्पना आणि वैशिष्ट्ये बघूया. अ टर्म ॲग्रो टुरिझम इज अ फॉर्म बेस्ड बिझनेस. तर ॲग्रो टुरिझम इज अ फॉर्म बेस्ड बिझनेस आहे. तर ॲग्रो टुरिझम हे शेतीवर आधारित व्यवसाय आहे. कसा आहे ॲग्रो टुरिझम? शेती आधारित, शेतीवर आधारित व्यवसाय आहे. ॲग्रो टुरिझम इज नॉट ओनली अ फॉर्म व्हिजिट टू गेट नॉलेज, but also includes information, research, sales activities. तर ॲग्रो टुरिझम हे फक्त व्हिजिट नसून किंवा केवळ ज्ञान मिळवण्यासाठी ही शेती भेट नसून यामध्ये संशोधनाची वृत्ती निर्माण व्हावी, त्याबद्दल माहिती मिळावी आणि सेल्स ॲक्टिव्हिटी, विक्री कशी करावी याचं आपल्याला सगळं माहिती मिळतं बाळांनो. हे ॲग्रो टुरिझमचं कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे.
काय संकल्पना आहे. लक्षात, फक्त बघून यायचं एवढंच नाही, ते बघून त्याचं संशोधन वृत्ती निर्माण व्हावी की या पलीकडे आणखीन आपल्याला काय करता येईल. लक्षात, आणि हे कसं याची विक्री वगैरे करता यावी हा दृष्टिकोन आहे, या संकल्पना आहे ॲग्रो टुरिझम बद्दल. ॲग्रो टुरिझम इज अन इनोव्हेटिव्ह agricultural activity related to both tourism and agriculture. both tourism and agriculture. तर नाविन्यपूर्ण शेती आहे की जी सक्रियपणे पर्यटन आणि शेती या दोहीचा संबंध आहे, या दोघांचा संबंध आहे ना. पर्यटन आणि शेती या दोहाचाही काय कृषीचं आणि पर्यटनाचं हे काय दुवा आहे ना, हे जोडणार आहे. इट हॅज ट्रमेंडस कॅपॅसिटी टू क्रिएट ॲडिशनल इन्कम सोर्स अँड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी टू फार्मर. तर याचं संकल्पना काय आहे, तर शेतीमधून उत्पन्न जास्तीत जास्त कसं मिळवता येईल आणि जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची प्रचंड क्षमता आहे ना. उत्पन्न वाढवावी, कोणाला वाटत नाही की उत्पन्न मिळावं म्हणून, सगळ्याचं म्हणणं आहे की उत्पन्न जास्तीत जास्त कसं मिळावं शेतीमधून, तर ती संकल्पना आहे. आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कशी व्हावी. आज आपण बघतो बाळांनो, किती बेरोजगारी आहे हो, किती इंजिनियर बेकार आहेत है ना. तर त्याचं नोकरीवर आधारित बसून चालणार नाही, स्वतः व्यवसाय दृष्टिकोन निर्माण व्हावं. तर हे जर ॲग्रो टुरिझम बघितलं की आणखीन जिद्द चिकाटी निर्माण होईल की मी उभारणार है ना कृषी पर्यटन स्थळ आणि हजारोंना नोकरी देणार. असं जर झालं तर बेकार कोणी राहणार का, नाही. तर हे क्षमता, याच्यामध्ये भरपूर क्षमता आहे. रोजगाराची संधी निर्माण करण्याची प्रचंड क्षमता आहे. क्रिएट ॲडिशनल इन्कम सोर्स अँड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी टू फार्मर. ट्रेमेंडस कॅपॅसिटी है ना. तर हे कन्सेप्ट आहेत बाळांनो. तर आपण बघूया, तर ॲग्रो टुरिझम बघा है ना, सगळं शेती रिलेटेड है ना, दुग्ध व्यवसाय, फळं है ना निर्मिती, नंतर जे मसाले पदार्थ आहेत त्याचं शेती, याबद्दल सगळं नॉलेज या ॲग्रो टुरिझमबद्दल. आणि हे बघून आनंदी होतं. बघा कसं गार्डन, ॲग्रो टुरिझम बिझनेस, लक्षात. तर असं काहीतरी करायला पाहिजे. शेती भरपूर आहे आपल्या देशामध्ये, करणारं कमी आहे. तेच इस्रायल बघा, फार कमी शेती आहे, कमी पाणी आहे, तरी त्यांची शेती बघा. तर असा दृष्टिकोन ठेवून आपण शेतीमध्ये भरपूर काही करू शकतो. माड रानं सजवू शकतो बाळांनो. बघा कसं आहे ना. तर असं आपण शेतामध्ये शेततळे उभारून आपण एक ॲक्टिव्ह असं पर्यटन स्थळ तयार करू शकतो, कृषी पर्यटन स्थळ तयार करू शकतो बाळांनो. तर या पद्धतीनं शेतीमध्ये इन्कमही मिळणार आणि पर्यटनला हे एक आनंद मिळणार आणि त्यांनाही नॉलेज मिळणार, त्यांनी काही करू शकतात. लक्षात. नेक्स्ट, सेव्हरल इन्कम. Several countries have transformed their economics by developing their tourism potential. Several countries have transformed their economies by developing their tourism. तर बऱ्याच देशांनी त्यांची पर्यटन क्षमता विकसित करून त्यांच्या अर्थव्यवस्थेत बदल केले आहेत. त्यांच्या अर्थव्यवस्थेत काय केलं, बदल केलं, टर्नओव्हर केलं. इकडं ॲग्रो टुरिझमकडे त्यांनी पैसा वळवलं आणि भरपूर त्याच्यापासनं इकॉनॉमिकल कंडिशन त्यांनी काय केलं,
इन्क्रीज केलं बाळांनो. सेव्हरल कंट्रीज हॅव ट्रान्सफॉर्म देअर इकॉनॉमीज बाय डेव्हलपिंग देअर टुरिझम पोटेन्शियल. टुरिझम पोटेन्शियल आहे ना. तर अर्थव्यवस्थेत त्यांनी बदल केलेला आहे आणि पर्यटन स्थळाची क्षमता विकसित केली. त्यांनी क्षमता काय केली? विकसित केली. आणि भरपूर टुरिस्ट तिथं भेटीला जातात आणि हे बघून आणखीन आपल्या शेतामध्ये त्यांनी प्रगती करतात. तर शेवटी काय? देशाची प्रगती. टुडे द कन्सेप्ट ऑफ ट्रॅडिशनल टुरिझम हॅज बीन चेंज्ड. आज पारंपरिक पर्यटनाची संकल्पना रूढी झाली आहे. संकल्पना रूढी झालेली आहे ना. चेंज झाले. जुन्या जे काही संकल्पना टुरिस्ट आहे ना, टुरिझम म्हणजे काय, आता बदल झालेले आहेत. त्याच्यामध्ये ॲग्रो टुरिझम आहे ना, त्यांची कन्सेप्ट संकल्पना बदललेली आहे. ट्रॅडिशनल जे टुरिझम होतं त्यामध्ये चेंज केलं, त्यांनी बदल घडून आणलं. शेती संलग्न कसं होईल, शेतकऱ्यांना नॉलेज कसं देता येईल टुरिझम या माध्यमातून. some new areas have been emerged like agrotourism. Some new areas have been emerged like agrotourism. तर ॲग्रोटुरिझम सारखे उदयास आलेत है ना, जे नवीन जागा वगैरे ॲग्रोटुरिझम या संकल्पनेमध्ये आलेले आहेत. देन इट डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बेनिफिट टू द पीपल ऑर फार्मर. तर डायरेक्टली और इनडायरेक्टली तर या ॲग्रोटुरिझमद्वारे लोकांना आणि शेतकऱ्याला भरपूर फायदा मिळतं. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष है ना, लोकांना आणि शेतकऱ्यांना यापासून काय मिळतं? फायदा होतो. लक्षात. तर दिज आर द कन्सेप्ट ऑफ ॲग्रोटुरिझम. ॲग्रोटुरिझम बघा, आपल्या शेतामध्ये या पद्धतीनं आपण व्यवस्थित असं तयार करू शकतो आणि असं बघण्यासाठी लोक येणार आणि प्रत्येक शेतकरी असं जर डेव्हलप केलं आपली शेती, तर बघा देश कुठं पुढं जाणार बाळांनो. आणि जे आज आपण बेकार जे बघतो आपण आहे ना, आज आपले मुलं बेकार बघायला मिळतात आपल्याला, ते मिळणार नाही. मिळणार नाही. तर या पद्धतीने आपल्या शेतामध्ये आपण प्रगती करायला पाहिजे. आता बघूया आपण डेफिनेशन. काय बघूया? डेफिनेशन. कन्सेप्ट संपलेला आहे. आता बघूया आपण डेफिनेशन काय. ॲग्रो टुरिझम रेफर्स टू एनी एंटरप्राइज और बिझनेस दॅट लिंक्स ॲग्रिकल्चर विथ products, services and experience in tourism. Agrotourism refers to any enterprise or business that link agriculture with product, services and experience in tourism. तर ह्या 3 डेफिनेशन आहेत, त्यापैकी कोणती एक डेफिनेशन आपण पाठ करायला पाहिजे हे विचारणारच. ॲग्रोटुरिझम कॅन बी डिफाईन्ड ॲज ॲक्टिव्हिटीज that bring visitor to farms. किती सोपं आहे. ॲग्रोटुरिझम कॅन बी डिफाईन्ड ॲज अ ॲक्टिव्हिटीज दॅट ब्रिंग विजिटर टू फार्म्स. आहे ना. तर ही डेफिनेशन शॉर्ट आहे, फार सोपी आहे. 2च शब्द लक्षात ठेवायचे. ॲक्टिव्हिटीज दॅट ब्रिंग विजिटर टू फार्मर्स, विजिटर टू फार्म लक्षात ठेवायचं. ॲक्टिव्हिटीज दॅट ब्रिंग्स विजिटर टू फार्म्स. और ॲग्रोटुरिझम इज डिफाईन्ड ॲज ट्रॅव्हल दॅट कंबाईन्स ॲग्रिकल्चरल और रुरल सेटिंग्स विथ प्रॉडक्ट्स ऑफ ॲग्रिकल्चरल ऑपरेशन ऑल विदिन अ टुरिझम एक्सपिरियन्स. तर कृषी उत्पादनाशी, सेवा आणि पर्यटनाच्या अनुभवाशी जोडेल आहे ना. किंवा ॲग्रोटुरिझम हे कृती म्हणून परिभाषित केले जाऊ शकते, जे अभ्यंगताना शेतात आणले जातात है ना टुरिस्टला. तर या पद्धतीनं सोपी डेफिनेशन लक्षात ठेवा. MTDC याचा लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. महाराष्ट्र
टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे सुद्धा लॉंग फॉर्म विचारू शकतात. तर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, तर या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये ॲग्रो टुरिझमची स्थापना, त्या पूर्ण कंट्रोल इथं होतं. जे काही अनुदान वगैरे आहे तर हे पूर्ण महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या अंतर्गत होतं बाळांनो. तर या पद्धतीनं बघा कसे मुलं आनंदी आहेत बघा, जे अभ्यासामधून टेन्शनमुक्त असं हे, आणि यांना पूर्ण शेतीबद्दल असं माहिती मिळते. आता इथं नारळाची झाडं आहेत, फळं कशी असतात. आता मोठ्या सिटीमध्ये फक्त फळं आपण खातो, परंतु ते झाड कसं असतं, कसं होतं, ह्या सगळं टुरिझमच्या माध्यमातून शेतीबद्दल नॉलेज भरपूर मिळतं. तर ॲग्रो टुरिझम हे फारच आज उदयास आलेलं आहे आणि यामध्ये भरपूर वाव आहे, भरपूर रोजगार मिळून देणार आहे. तर आता आपण बघूया ऑब्जेक्टिव्ज ऑफ ॲग्रो टुरिझम. ऑब्जेक्टिव्ज ऑफ ॲग्रो टुरिझम काय बघायचं आपल्याला? ऑब्जेक्ट बघायचे ॲग्रो टुरिझमचे. काय बघायचे? ऑब्जेक्ट. कन्सेप्ट बघितली आपण, आता काय बघायचं आपल्याला? ऑब्जेक्ट बघायचे आहे ना. उद्देश काय याचं? टू एंटरटेनमेंट ऑफ टुरिस्ट. सगळ्यात महत्त्वाचं काय? टुरिस्ट पर्यटनाला काय काय मिळायला पाहिजे त्यांना? एंटरटेनमेंट असायला पाहिजे आहे ना. यासाठी बरेच आपल्या रोजच्या ज्या कामामध्ये जे माणूस टेन्शनमध्ये असतं ते टेन्शनमुक्त होण्यासाठी आहे ना, त्यासाठी ॲग्रो टुरिझम फार महत्त्वाचा रोल बजावते. तर नेक्स्ट टू हेल्थ ऑफ टुरिस्ट. दुसरं काय? हेल्थ ऑफ टुरिस्ट. हेल्थ ऑफ टुरिस्ट. तर यामुळं आपल्याला एक शारीरिक आहे ना सुरक्षा, शारीरिक हेल्थ आहे ना, हे ॲग्रो टुरिझमद्वारे आपल्याला मिळतं. टू एज्युकेशन इन रिलेशन टू ॲग्रिकल्चर अँड रुरल पीपल. एज्युकेशन इन रिलेशन टू ॲग्रिकल्चर अँड रुरल पीपल. तर रुरल पीपल यांना ॲग्रिकल्चरबद्दल पूर्ण शिक्षण म्हणजे माहिती मिळते या ॲग्रो टुरिझमद्वारे. त्याचबरोबर टू फॉर्म बेस्ड ॲग्रो इको टुरिझम. टू फॉर्म बेस्ड ॲग्रो इको टुरिझम आहे ना. तर ॲग्रॉनॉमिकल इकॉनॉमिक टुरिझम असं. तर शेती आणि कृषी आणि पर्यटन याच्यामुळं काय होतं? एकतर उत्पादन वाढतं, आर्थिक परिस्थिती बळकट होते. देन टू अकोमोडेशन ऑफ रुरल पीपल. अकोमोडेशन ऑफ रुरल पीपल. तर या जे खेडे विभागामध्ये जे काही जमिनी आहेत, जे काही पाण्याचा साठा आहे, जे काही नदी आहे, जे काही कालवे आहेत, अशा याच्या ठिकाणी शेतकऱ्याला इथं अकोमोडेशन करता येतं आणि त्याबद्दल सोर्स मिळतं. जे काही माळ रान वगैरे जिथं व्यवस्थित येत नाही पीक, अशा ठिकाणी काय उभारायला पाहिजे? ॲग्रो टुरिझम उभारायला पाहिजे. तर तिथं एक भव्य असं निसर्ग निर्माण होईल आणि आनंदी जीवन, की जेणेकरून एक एंटरटेनमेंटही मिळणार, नंतर हेल्थही चांगली राहणार, त्याबद्दल ॲग्रिकल्चरचं बघून त्याचं नॉलेजही मिळणार आणि अर्थव्यवस्थाही बळकट होणार. या पद्धतीनं रुरल पीपलसाठी हे फार महत्त्वाचं आहे. तर खेडे विभागासाठी, खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी व्यवसाय फार महत्त्वाचा आहे. त्यांना व्यवसायासाठी मुंबई, दिल्ली, कलकत्ता इथं जावं लागतं. तर आपल्याच एरियामध्ये राहून आपण अशी प्रगती करू शकतो, हा याचा उद्देश आहे. तर या पद्धतीनं ही कृषी लक्षात हे सगळं. तर शहरातील लोकांना हे गोष्टी फार किंचित बघायला मिळतात आणि अशा ठिकाणी येऊन त्यांचं रिलेशन या खेडे विभागाशी जोडलं जातं आणि खेडे विभागामध्ये कसं असतं जीवन, कसं जीवन जगतात याबद्दल त्यांना जाणीव होते. आणि जेव्हा हे किती कष्ट करावं लागतं शेती उत्पन्नासाठी, जे काही मार्केटमध्ये फळं येतात, तर त्यांनी जसं मेडिकलवर कधीच त्यांनी हे करणार नाही, बार्गेनिंग करणार नाही. आणि कुठं करतात बार्गेनिंग? भाजीपाला घेण्यामध्येच, फळ घेण्यामध्येच. तर ही वृत्ती बदलणार
आणि नाही त्यांना खरंच कष्ट करावं लागतं आणि एवढं मेहनत करावं लागते, तर त्यांना कळणार. या पद्धतीनं ॲग्रो टुरिझममुळं हे शहरी भागाच्या लोकांना शेतापर्यंत आपल्याला आणता येतं आणि त्यांना नॉलेज देता येतं शेतीबद्दल, की नेमकं शेती काय बाळांनो आहे ना, याबद्दल माहिती मिळते. टू ॲग्रो हेरिटेज ऑफ ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर. तर जे काही पारंपरिक कृषी जे वारसा आहे आणि तर ते वारसा सुरू राहणार. टू फूड प्रोडक्शन, तर शेतीमध्ये अन्न उत्पादनासाठी आहे ना, अन्न उत्पादनासाठी टू फूड प्रोडक्शन लक्षात. टू क्रिएटिंग ॲग्रो ट्रेड, तर व्यापार आहे ना, ह्याचंही संकल्पना त्याच्यामध्ये आहे. तर हे त्याचं उद्देश आहे की ट्रेड, टू क्रिएटिंग ॲग्रो ट्रेड. टू रिक्रिएशन ऑफ आउटडोर गेम, तर मैदानी खेळाच्या मनोरंजनासाठी हे ॲग्रो टुरिझम फार महत्त्वाचं आहे. तर दिज आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ ॲग्रो टुरिझम. फारच इंटरेस्टिंग आहे बाळांनो. तर अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्येही भरपूर अशा महाराष्ट्रात कृषी पर्यटन केंद्र तयार झालेली आहेत. तर या पद्धतीनं ॲग्रो टुरिझमद्वारे आपल्याला आनंद मिळवता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण ॲग्रो टुरिझम डेव्हलप करू शकतो. तर व्यवस्थित इथं आपण मजा घेऊ शकतो. बघा किती खेळ, हे ॲग्रो टुरिझमचं उद्देश आहे. मनोरंजन व्हावं बाळांचं, आणि संडे टू संडे कामामधून आपण वेळ थोडं काढून थोडं चेंज होतं आणि नंतर आणखीन फ्रेश कामामध्ये आपल्याला लागता येते. तर या पद्धतीने ॲग्रो टुरिझम दिवसेंदिवस याचं स्कोप वाढत चाललेलं आहे बाळांनो. तर बघत राहा ॲग्रो टुरिझम. इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि आनंद जीवन जगा, अभ्यासाचं टेन्शन घेऊ नका, अशा पर्यटन स्थळाला भेट देत चला. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.